आजकाल ना नार्सिसिस्ट बिहेवियर हा शब्द, ही फ्रेज मी खूप ऐकली आहे. काय नेमकं असतं हे बिहेवियर आणि त्याचा कसा नात्यावर परिणाम होतो? नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर, बरं. NPD हे ओके. डिसऑर्डर आहे. ठीक आहे. ओके. आता काही जण अशा व्यक्ती असतात की ज्यांचा हेल्दी इगो असतो. काही असे असतात की ज्यांनी काही खूप खडतर प्रवास करून कर्तृत्वावरती त्यांनी काहीतरी अचीव केलेलं असेल. बरं. त्याला आपण नार्सिसिस्ट म्हणून टॅग नाही ना करू शकणार, कारण नार्सिसिस्टचे काही काही आय वुड से कसं म्हणता येईल आपल्याला, काही नार्सिसिस्ट लोक हां. म्हणजे त्यांचे काही असे बिहेवियरल पॅटर्न्स आहेत बरं. की ज्याच्यातनं आपल्याला कळतं. जसं काही नो एम्पथी, त्यांना ॲब्सोल्युटली तुमच्याबद्दल एम्पथी नाही आहे, अच्छा. कधीच नसते. कुठचीही गोष्ट झाली की ते रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःवर घेणार नाही. तूच अशी बोललीस म्हणून झालं, तू तसं बोललास म्हणून झालं, तू यायला हवा होतास तर मग हे झालं असतं. मुलींपेक्षा मुलांमध्ये, मेल्समध्ये नार्सिसिस्ट बिहेवियर खूप जास्त, NPD जास्त ऑब्झर्व होतो. बरं. जवळजवळ 78 to 80% आपण म्हणूया मेल्समध्ये. बरं. ठीक आहे. काही वेळेला असं असतं की नार्सिसिस्ट बिहेवियरमध्ये खूप गॅसलायटिंग हा प्रकार होतो. इन्स्ट्रिकेट करणं, तुला प्रवोक करणं, प्रवोक करणं. मॅचबॉक्स म्हणतो ना आपण, तशी हां. काडी लावायची. हे काम एक्सपर्ट नार्सिसिस्ट करतात. अच्छा. एक्सपर्ट. आणि त्याच्यानंतर जो काही भडका, बघ तूच चिडतीयस की, तूच रागावलास, मी तर काहीच एवढं नाही केलं. आकांत तूच हो. करतीयस, हे सगळं तूच फोडलंस, रिमोट तूच फेकून मारलास. दॅट इज लाईक, मी कुठेच नाही आहे. तुझी चुकी आहे. दिस इज अ सेफेस्ट वे फॉर एनी नार्सिसिस्ट. बरं. कृपा करून एक तर त्यांच्यापासून लांब राहा लग्नाच्या आधी. आता हे कसं कळेल तर त्यासाठी गंमत चालली. कोर्टशिप करा, एक्सपिरियन्स करा, 6 महिने तरी नात्याला द्या. बरोबर. प्रपोजल चांगलं आहे, फॉरेनचं तर ठीक आहे, पण जरी प्रपोजल चांगलं आहे, चांगला कमवतं आहे, हे सगळ्या बेसिक कम्पॅटेबिलिटीज मॉनिटरी लेवलला बघून डोंट गेट मॅरिड. यू आर नॉट गेटिंग मॅरिड, यू आर गेटिंग वेड. देर इज अ डिफरन्स. जसं हा अवेअरनेस एका पार्टनरमध्ये पाहिजे, तसंच आता अरेंज मॅरेजमध्ये त्या फॅमिलीला पण ह्या गोष्टीची कल्पना असली पाहिजे. शक्यतो तरी नाही येणार आहे, कारण पेरेंट्स आर नॉट, देर आर व्हेरी फ्यू पेरेंट्स हू वॉन्ट टू गेट अवेअर. ज्यांना अवेअरच नाही व्हायचं आहे त्यांना त्या झोपेचं सोंग करणाऱ्यांना तू कसं उठवणार आहेस? व्हेरी ट्रू. आणि पेरेंट्सना नाही उठायचं आहे, कारण हे सगळं छान आहे, तर व्यवस्थित तू इतका सेट झालास किंवा झाली आहेस, आता तू लग्न कर. आत्ताची केस आहे, जस्ट एक ब्रेकअप झाला आहे आणि विदिन अ मंथ तिचं लग्न करतायत. केस आली आत्ता मागच्या आठवड्यात. तुम्ही हे ब्रिज का करताय स्वतःहून? यू आर पॅचिंग इट अप, की एकदा गेली म्हणजे ती सुखी झाली. अरे कमॉन, ती हील पण नाही झाली आहे त्या ब्रेकअपमधनं, आणि त्याचा इम्पॅक्ट तिच्यावर नाही, त्या समोरच्या व्यक्तीवर होणार आहे, त्या पार्टनरवरती. म्हणजे त्याचा काहीही दोष नसताना ती सगळे डाऊट्स, जे काही ट्रस्ट इश्यूज आहेत ते त्याच्यावरती काढणार. इनडायरेक्ट कंपॅरिझन. हे तुम्हाला काहीच करायचं नाही, कारण त्याला एकदा सोडलं म्हणजे ते उजवली म्हणतो आपण, तसं केलं लग्न की विषय संपला, आम्ही आमचं कर्तव्य केलं. नका करू असं. ॲटलिस्ट विचारा आपल्या मुलाला किंवा मुलीला की आर यू रेडी फॉर इट. आणि प्रत्येक, मग तो मुलगी असू दे मुलगा असू दे, त्यांनी जर त्यांना असं जाणवत असेल, म्हणजे नातं ठरवल्यानंतर सुद्धा, तर ते सांगणं किंवा पॅरेंट्स बरोबर डिस्कस करणं गरजेचं आहे. कारण बरेचदा असं असतं की त्यांचं फार मत घेतलं जात नाही. तुम्ही जसं म्हणालात तसं की बाबा झालंय आता, नवीन चांगलं स्थळ आलंय, तुझं वय झालंय आणि तू लग्न करून मोकळा हो, असं. इथपर्यंत सांगेन, हॉल बुक झाला म्हणून लग्न करताय का तुम्ही? म्हणजे कृपा अक्षरशः या चॅनलतर्फे म्हणजे मी नमस्कार करते तुम्हाला, की हॉल बुक झालाय, केटरर डिसाईड झालाय, जे काही आहे सगळं शॉपिंग झालंय, दॅट इज वाय आर यू गेटिंग मॅरिड. जे तुम्ही म्हणता मॅरेज 17 दिवसात लग्न तुटलंय. 17 विदिन 2 weeks. आठवड्याची केस स्टडी मी ह्याच्या आधी कितीतरी पॉडकास्टमध्ये सांगितलेली. आठवड्याची, रविवारी लग्न झालं, शुक्रवारी समोर रडतोय मुलगा माझ्यासोबत की मॅम असं काय झालं की ही गुरुवारी निघून गेली. जस्ट फिजिकल इंटिमेट झाले मंगळवार बुधवार, आणि समहाऊ त्यांनी, तो कुठच्याच रिलेशनशिपमध्ये नव्हता याच्या आधी, त्यामुळे त्याला कुठला एक्सपिरियन्स नव्हता व्हेन दे वर गेटिंग फिजिकल ऑब्व्हियसली. तर तो थोडा अँशियस झाला वेन गेटिंग इंटिमेट. तो थोडासा अँशियस झाला, विच वॉज नॉर्मल. शी थॉट इट समवेअर की हे तो मला म्हणजे कंपेल करतोय, म्हणजे मॉलेस्ट करतोय, समथिंग लाईक दॅट. कारण दर 2-2.5 तासाला तिच्या आईला फोन जायचा, राईट फ्रॉम सोमवारपासून. येस येस येस. आणि त्याच्यात तिने हेही गोष्ट रात्री 1 वाजता आईला सांगितली.
ऑफकोर्स आई म्हणाली तडक निघून ये, हे असं कसं सहन करू शकतोस तू. आज व्यवस्थित सेट आहेत ते. तिच्या आईचे 2 सेशन्स पण तिने घेतले काय आई म्हणताय? करता की मॅम माझ्या आईला 2 सेशन्स द्या, मी स्वतः तुम्हाला सांगते. कारण का कुठे नाही बोलायचं आहे, कुठे बाउंड्री त्यांनी आखायची पेरेंट्सनी, हे शिकणं गरजेचं आहे. खरी गोष्ट. अननेसेसरी नातं तुटत होतं एका आठवड्यामध्ये. हम्म, हे काही सेन्स आहे तुम्हाला? खरी गोष्ट आहे. ती जजच करत होती ना त्याला, तिने हो. जजच केलं आणि ते जजमेंट आईला सांगितलं. आईने सांगितलं तू इथे तडक निघून ये. ती निघून गेली गुरुवारी संध्याकाळी. शुक्रवारी हा समोर. एक साधारण 5-6 महिने लागले त्यांना परत रिस्टोर करायला, पण इट वॉज गुड. लाईक दे आर हॅपी टुडे. दे हॅव अ डॉटर, दे आर हॅपी. हम्म, म्हणजे हा जो काही सुकून मिळतो ना मला, मी खरं सांगते तुला, तुम्ही रिझनिंग काढा ना, तुम्ही इश्यू काढा, काय रूट इश्यू आहे आणि त्याच्यावरती सोल्युशन काढा. दॅट इज सो सिम्पल.